हमारे नेता लोग होना जरूरी है और इसीलिए हम कहते हैं सक्षम भारत जागरूक नागरिक, सक्षम भारत जागरूक नागरिक। नमस्कार, माझं नाव फिरोज खान। आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा। आज आपण एका स्ट्रीट नाट्य म्हणजेच पथनाट्य इथे सादर करणारे जी मुलं आहेत ते दुसरी, तिसरी आणि चौथीची मुलं आहेत। प्रायमरी शाळेतली मुलं आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे प्रिन्सिपल सिस्टर इथे आलेले आहेत। हे मुलं जी आहेत ते निर्मला माता शाळेतून आलेली आहेत आणि आपण त्यांचे जे प्रिन्सिपल आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया हे पथनाट्य कशाबद्दल होतं आणि काय आहे। तर आपलं स्वागत आहे चॅनलमध्ये। काय म्हणाल, कशाबद्दलचं हा नाटक होतं आणि काय तुम्ही? नमस्कार। आम्ही याद्वारे पथनाट्याद्वारे जनजागृती करू इच्छितो। मतदानाच्या दिवशी लोक पिकनिकला जातात, मतदान मी नाही केलं तरी चालेल असं बोलतात किंवा कशाला करायचं, काय मिळणार आहे असं त्यांची उदासीन वृत्ती आहे। तर आम्ही एक मेणबत्ती सारखा आमचा प्रयत्न आहे, छोटीशी मेणबत्ती आम्ही पेटवून ही प्रेरणा द्यायचा प्रयत्न करतो की तुम्ही असं समजू नका, प्रत्येकाचं मत अमूल्य आहे आणि मग प्रत्येकाने हे मतदान केलंच पाहिजे। त्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न आहे। आमच्या मुली ह्या संदेश देत आहेत। मी सांगते एखादी वस्तू काय म्हणाल, जसं प्रिन्सिपल यांनी सांगितलंय की मतदानाचं किती महत्व आहे, मुलांना पटवून देण्यासाठी आणि इथे पथनाट्य करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली आणि तुमच्याकडून काय? आमच्या ह्या तिसरी आणि चौथीच्याच फक्त मुली आहेत। अतिशय सुंदर प्रकारे दिल्यानंतर जेव्हा आम्ही पाठांतर करण्यासाठी त्यांना लिहून दिलं, पालकांचा एवढा सपोर्ट होता, कारण विषयच तसा होता, गंभीर आहे। कारण मतदानासाठी हल्ली सगळे निरुत्साही आहे, ती करायचं की नाही, सुट्टी असली की सगळे इथे तिथे फिरत असतात। तर तसं न करता मतदान हा आपला हक्क आहे आणि तो आपण बजावलाच पाहिजे, हे आमच्या छोट्या मुली दाखवून देत आहेत। आणि ज्याप्रमाणे आपण एखादा मोबाईल जर घेत असाल तर मोबाईल घेत असताना आपण विचारतो की त्याचे फीचर्स काय आहेत, काय काय त्याच्यातून आम्हाला मिळणार आहे। पण जर का एखादा आपण नेता निवडून देतो जो 5 वर्ष आपलं कार्य बघणार आहे, देशाचा कारभार पाहणार आहे, त्याला आपण प्रश्न काय विचारतो का की तो आपल्याला वीज देणार का, पाणी देणार का, नोकरी देणार का, काय काय देणार आहे आपण विचारतो की नाही। हे आमच्या ह्या मुली, छोट्या छोट्या मुली आपल्या सगळ्या नागरिकांना जागृत करण्याचं काम करत आहेत या पथनाट्याद्वारे। हे पथनाट्याचं ब्रीद वाक्य काय होतं? सक्षम नागरिक जागरूक भारत। थँक्यू। तर तुम्ही हे जे आता मुलाखत घेतली ती पाहत आहात आणि त्याच्यातून तुम्हाला काय कळतंय? जे टीचर आहेत त्यांनी या मुलांना ज्या नाटकामधून जे दर्शकाकडे जे दाखवण्याचा प्रयत्न केलं त्याच्यावर एक मेहनत घेतली। खरोखरच नागरिकांनी जागृत असायला पाहिजे आपल्या देशाबद्दल, आपल्या शहराबद्दल, आपल्या गावाबद्दल आणि त्याच्यातूनच एक मतदानातूनच एक देशाची किंवा शहराची, गावाची निर्मिती होत असते। कारण की नेता हा सक्षम असायला पाहिजे, नीतिवान असायला पाहिजे। नीतीचा अर्थ आहे निस्वार्थ आणि निस्वार्थपणे ह्या देशाचं रक्षण करायला पाहिजे आणि ते आपण कसं निवडायचं, तसा नेता कसा पाहिजे, निस्वार्थ असायला पाहिजे। ते आपल्या समाजातच वावरत असतो, त्यातूनच आपण निवडायचं असतं। या मुलांनी जे इथे नाटक करून वसई शहरात जे जनजागृती करत आहात उत्स्फूर्त आहे आणि या नाटकाला जे रस्त्यावर किंवा या स्ट्रीटमध्ये जे करण्याचं ध्येय लागतं ते खूप मोठं असतं आणि हे नाटक करण्यासाठी इथे जे मोठे नाटककार आहेत त्यांची आपण भेट घेणार आहोत आणि त्यांच्याकडून पण आपण जाणून घेणार आहोत। तर तुम्ही आपल्या आयुष्यात जे आहे स्ट्रीट नाटक केलेले आहेत, पथनाट्य केलेली आहेत, मोठी नाट्य केलेली आहेत आणि आज तुम्ही एक नाट्यातून एक पिढी घडवत आहात आणि जनजागृती, एड्स जनजागृती असेल किंवा इतरही जे जनजागृती तुमच्या नाट्यातून आम्ही पाहिलेली आहे। आज हीच मुलं, छोटी मुलं तुम्ही घडवत आहात आणि जनजागृती करत आहात। तुमचं काय मत आहे? म्हणजे लोकांची जागृती होता मी जुरान लोपेस गेली 35-40 वर्ष सामाजिक प्रश्नावरती आपण करतो। हरितवसाचा लढा, शिल्पा, एड्स, पर्यावरण सगळे प्रश्न जे चुकीचं चाललंय त्याच्या विरोधात माणसाने बोलायलाच आपापल्या क्षमतेनुसार, तरच हे जग सुंदर आणि शेवटी जग सुंदर करण्याची प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियामध्ये नवीन पिढी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज घडत आहे, याचा मला अतिशय आनंद आहे। ते लोकांना जागृत करता त्यांना घडवता ते स्वतः सुद्धा अतिशय उत्तम नागरिक होणार आहेत, यात मात्र शंका नाही आणि त्या विश्वासापोटीच आम्ही रस्त्यावर। तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा।